दरम्यान पेपरफुटीनंतर औषध निरीक्षक भरतीच रद्द केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. ते आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता. आता MPSCचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे. पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत. यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं. त्यामुळे MPSCचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. MPSC कडे क्लास 4 पासूनचे पद देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर सोबत. यंत्रणा तुटकी आहे. मला सांगा, मॅन पॉवर नाही. आणि आज हे सगळं संघात्मक हे मागणी करतात ते 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही. आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी आता MPSC कडे दिली. हे सगळ्यात जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळं त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय. म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत, एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे.